गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा येथील उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी आपल्याला अतिशय वाईट वागणूक दिली आणि त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबियांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी सुमंत सोळंके जबाबदार राहतील अशी आग्रही भूमिका घेत गुगामल वन्यजीव विभाग येथे कार्यरत असलेले वनपाल बारसकर यांनी दिनांक 15 ऑगस्टपासून अमरावती येथील वन विभागाच्या कार्यालयापुढे साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते स्वतः अनेक महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असताना सुद्धा त्यांना वन विभागाने पगार दिलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। त्यामुळे आपल्या म्हाताऱ्या आई समवेत व आपल्या कुटुंबियांसमवेत ते या साखळी उपोषणाला बसलेले आहेत। विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे काय आहे हे समजून घेतले। विशेष म्हणजे साखळी उपोषणाला बसलेले असताना रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या बहिणीने येऊन त्यांना तेथेच राखी बांधली। त्यावेळी वन विभागाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते। नेमका काय अन्याय झालेला आहे तुमच्यावरती? आमचे जे गुगामल विभागाचे उपवनसंरक्षक आहेत श्री सोळंके साहेब, त्यांनी माझ्यावर आकस ठेवून विनाकारण सूडबुद्धीने दोषारोपपत्र दाखल केलेले आहेत आणि त्यापोटी मला पनिशमेंटसुद्धा केलेली आहे। त्यांना कोणतेही अधिकार नसताना मी वनपाल या पदावर कार्यरत आहोत। आज माझे नियुक्ती प्राधिकारी CCF प्रादेशिक असताना त्यांना अधिकार नसतानासुद्धा त्यांनी आपल्या पदाचा अधिकाराचा गैरवापर करून माझ्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले, मला शिक्षा केली। तसेच मी वैद्यकीय रजेवर असताना माझ्या पायाचं ऑपरेशन झालं। वैद्यकीय रजेवर असताना माझ्या 6 महिन्याचे पगार दिले नाही। त्यानंतर मी रुजू झालो फिटनेस सर्टिफिकेट देऊन, तर त्यांनी त्यानंतरसुद्धा मला पगार दिले नाही, मला कामसुद्धा करू देऊन राहिले आणि माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली। अशावेळी मी त्यांच्या वरिष्ठांना वारंवार निवेदन दिले, तक्रारी दिल्या, मात्र काहीच निष्पन्न न झाल्यामुळे मला या स्वातंत्र्यदिनी ज्या दिवशी सर्व देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो त्या दिवशी मी पारतंत्र्य असल्यासारखं वाटलं, म्हणून मला उपोषणाशिवाय पर्याय नव्हता आणि मी या कारणास्तव उपोषणाला बसलो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।